ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर सर्वात प्रथम माझ्या गोड मैत्रिणींना हरतालिकेच्या अगदी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील तृतीयेला हरतालिकेचे व्रत उपवास केला जातो. तर यंदा मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी हरतालिकेचे पूजन होणार आहे. या व्रताची देवता भगवान शिव आणि माता पार्वती आहेत. हरतालिकेच्या पूजेसाठी काय काय साहित्य लागतं, 16 प्रकारच्या पत्री कोणत्या घ्याव्यात याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम पार्वती मातेने हे व्रत केले होते, महादेव पती म्हणून मिळावे यासाठी. पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीला दर्शन दिले आणि तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले. तेव्हापासून जगभरातील मुली, विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि मुली चांगला पती मिळावा यासाठी दरवर्षी हरतालिकेचे व्रत करू लागल्या. असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांची मनोभावे पूजा केली तर विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते व कुमारिका मुलींना त्यांच्या मनासारखा चांगला जोडीदार मिळतो. यासाठी हे हरतालिकेचे व्रत करतात. तर आता आपण पाहूया हरतालिकेच्या पूजेसाठी काय काय साहित्य लागतं. हरतालिकेच्या पूजेमधील सगळ्यात महत्त्वाचं साहित्य आहे तर ते म्हणजे वाळू. या दिवशी वाळूचा महादेव बनवून त्याची पूजा करणे हा या व्रताचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. तर या ठिकाणी मी वाळू स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याचबरोबर या पत्री देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. यामध्ये फळझाडं, फुलझाडं यांच्या पत्री इथे घेतलेल्या आहेत. तसेच बेल, आघाडा, दुर्वा यांचा समावेश या पत्रीमध्ये असावा. म्हणजेच जवळपास फुलझाडं आणि फळझाडं अशी 16 प्रकारची पत्री या पूजेमध्ये समाविष्ट केली जातात. तसेच नैवेद्यासाठी कोणत्याही प्रकारची 5 फळं तुम्ही घेऊ शकता. महादेवांची पूजा आहे त्यामुळे बेलपत्र, पांढरी फुले, त्याचबरोबर विड्याची पाने, आघाडा, दुर्वा, पिवळी फुले, धोत्र्याचं फळ, धोत्र्याचे फूल इथे मी घेतलेलं आहे. त्याचबरोबर हळदी कुंकू इथे लागणार आहे. पूजा साहित्यामध्ये आपण शुद्ध पाणी, पंचामृत, अक्षता, विड्याचं साहित्य, भस्म, चंदन, गणपती म्हणून एक सुपारी घेतली आहे. गणपतीसाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि या ठिकाणी वस्त्रमाळ घेतलेली आहे. पांढरी वस्त्रमाळ महादेवासाठी आणि रंगीत वस्त्रमाळ गणपती आणि पार्वतीसाठी. त्याचबरोबर माचीस, अगरबत्ती, कापूर, धूप. इथे आपण महादेवाबरोबर माता पार्वतीची पूजा करतो त्यामुळे माता पार्वतीसाठी सौभाग्य अलंकार घेतलेले आहेत. तसेच इथे मी 2 छोट्या समया घेतल्या आहेत. त्यामध्ये तूप घालून घेतलेलं आहे, तुम्ही तेलही घालू शकता. तसेच इथे मी हरतालिकेची मूर्ती म्हणजेच सखी आणि पार्वती यांच्या मूर्ती घेतलेल्या आहेत. पण या दिवशी वाळूच्याच मूर्ती बनवून त्याची पूजा केली जाते. तर तुम्ही अशा मूर्त्याही घेऊ शकता किंवा वाळूचे छोटे छोटे ढीग बनवून त्याचीही पूजा करू शकता. या मूर्ती तुम्ही घेतल्या किंवा नाही घेतल्या तरीही चालू शकतं. मला मिळेल तेवढं साहित्य मी इथे हरतालिकेच्या पूजेसाठी घेतलेलं आहे. ही पूजा आपल्याला यथाशक्ती यथाभक्ती करायची आहे. शेवटी भाव महत्त्वाचा असतो. तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल त्यामध्ये जरी तुम्ही मनोभावे पूजा केली तरीही इच्छित फळ मिळू शकतं. तर तुमच्याकडे यामधील एखादं साहित्य असेल नसेल तरीही चालेल, फक्त तुम्ही मनोभावे पूजा करावी.